देवाची स्तुती असो प्रियानो. बंधू अमित यांचे आभार मानतो. थँक्यू भक्ती चालवल्याबद्दल. मागील आठवड्यामध्ये देखील प्रियानो बंधू मनीष कांबळे आणि त्याच रीतीने बंधू अमित यांनी भक्ती चालवली. तुमच्या सर्वांचे देखील आभार मानत आहे. हाताची जखम भरत आलेली म्हणण्यापेक्षा भरलेली आहे. फक्त बोट हलवण्यासाठी मला वाटतं थोडासा त्रास होत आहे. उद्या डॉक्टरकडे जाऊन बँडेज काढून पाहायचं आहे. तुमच्या प्रार्थनेसाठी मी आभार मानतो आणि निश्चितच देव लवकर प्रियानो बरं करेल माझा विश्वास आहे. देवबापाच्या वचनाकडे प्रियानो जाण्याआधी एक लहानशी प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या वेळेसाठी. आजचा दिवस नव्याने प्रभू तुझ्या चरणाजवळ आम्हाला तू दाखवला. या महिन्याची सुरुवात हा पहिलाच रविवार प्रभू तुझ्या मेजाजवळ येण्यासाठी देखील आम्हाला तू सहाय्य करत आहे, म्हणून तुझे आभार मानतो. उपस्थित असलेल्या सर्व तुझ्या प्रियजनांसाठी जे प्रभू आज भक्तीमध्ये या ठिकाणी आहेत आणि जे ऑनलाईन देखील प्रभू वेगवेगळ्या माध्यमाद्वारे प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ बसलेले आहेत, अशा या सर्व प्रियजनांना प्रभू तुझ्या गौरवी हातामध्ये आम्ही सादर करत आहोत. विशेष प्रभू परमेश्वरा संडे स्कूलची लहान मुलं मुली यांना देखील आम्ही तुझ्या हातात देत आहोत. प्रभू ये, त्यांचं देखील प्रभू परमेश्वरा आध्यात्मिक संगोपन जे आहे ते प्रभू परमेश्वरा तुझ्या आत्म्याद्वारे होऊ दे. जे शिक्षक आहेत त्यांना देखील प्रभू तू सहाय्य कर. आम्ही सर्वजण प्रभू तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. जसं येतपर्यंत प्रभू तू आमच्याबरोबर राहिलास प्रभू, या भक्तीमध्ये देखील तुझं गौरव प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकाकडून करून घे. मनुष्याचं शहाणपण नाही, परंतु आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला प्रभू परमेश्वर तुझं वचन वाचण्यास, समजण्यास, बोलण्यास प्रभू तू सहाय्य कर. आम्ही सर्व प्रभू इथून पुढचा वेळ काळ तुझ्या गौरवी हातात सादर करत येशूच्या नावात मागत आहोत, म्हणून तू ऐक बापा. देवाची स्तुती असो प्रियानो की या दिवशी आपण पुन्हा एकदा त्याच्या मेजामध्ये येऊ शकत आहोत. लॉकडाऊननंतर मागील महिन्यामध्ये आपण प्रभू भोजन घेतलं आणि त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना भाग घेता आला नाही, आणि म्हणून मी आज विनंती केली की जर ज्याला कोणाला भाग घ्यायचा असेल प्रभू भोजनामध्ये आज ते येऊ शकतात. आपण सर्व नियम पाळूया प्रियानो आणि प्रभू भोजनाचा हा विधी जो आहे देवबाप आपल्यासाठी आशीर्वादित करू. जे 7 प्रियानो आश्वासनं यावरती आपण मनन करत आहोत आणि खूप सुंदर रीतीने प्रियानो देवबाप मला देखील या वचनांमधून आशीर्वाद देत आहे. बुधवारच्या दिवसाची देखील सूचना तुम्ही ऐकलेली आहे आणि ती देखील प्रियानो माझा विश्वास आहे आशीर्वादित होत आहे. गुगल मीटवरती प्रियानो आपण भेटत आहोत. चर्चमध्ये आपण येत नाही आहे, परंतु गुगल मीटवरती जो प्रश्न आपण घेत होतो तो हाताळत होतो. आत्तापर्यंत देवबापाने सहाय्य केलं, पण या मागील काही दिवसांमध्ये मी असा एक विचार केलेला आहे की आपण पवित्र शास्त्रामधून तुम्ही वाचत असता, तुम्हाला प्रश्न असतात, प्रश्न पडले तर तुम्ही विचारू शकता, अजूनही विचारू शकता, बुधवारच्या दिवशी हरकत नाही. पण आपण सातत्याने उत्पत्तीच्या पुस्तकापासून आपण प्रियानो अभ्यास करायला सुरुवात करूया. उत्पत्तीचं पुस्तक आणि त्यामध्ये प्रियानो कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत हे जर तुम्ही वाचायला सुरुवात केली तर मला वाटतं प्रश्न भरपूर उभे राहतील. कारण मी सुद्धा ज्या वेळेला ते वाचायला सुरुवात केली होती त्यावेळेला वेगवेगळे प्रश्न उभे राहिले होते, आणि सातत्याने जर आपण प्रियानो एक एक पुस्तक संपवत गेलो तर मला वाटतं आपल्याला खूप काही चांगल्या रीतीने समजण्यास मदत होणार आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की उत्पत्तीचं पुस्तक जेवढं शक्य होईल तेवढं वाचायला सुरुवात करा. आणि जरी त्याचे 50 अध्याय असले तरी देखील प्रियानो सगळ्याच एकूण एक वचनाला आपण घेणार नाही, पण त्यामधील महत्त्वाच्या काही घटना आहेत त्या आपण पाहणार आहोत. आणि त्या घटनांना बघत असताना जर त्यामध्ये काही प्रश्न असला त्या वचनांमध्ये तर प्रियानो सगळ्यांना तो समज देईल. आता बऱ्याच वेळेला काय होतं, बंधू अमित मकासर यांचेच प्रश्न जास्त असतात आणि ते चांगले असतात, मला आवडतात. कारण मलासुद्धा थोडंसं कधी कधी जास्त अभ्यास करण्यासाठी संधी असते. बाकीच्यांचे पण प्रश्न असतात, पण तुम्ही सगळ्यांनी प्रश्न काढावेत आणि एक पुस्तक आपण सगळ्यांनीच जर घेतलं
तर त्या पुस्तकामध्ये जर काही प्रश्न असतील तर आपल्याला चांगल्या रीतीने समजतील. तर कृपा करून उत्पत्तीचं पुस्तक वाचायला सुरुवात करा. जरी काही लोकांना वाटेल की हे फारच प्रारंभापासून सुरू आहे, पण प्रारंभापासून आपण जर सुरू केलं तर आपला पाया नक्कीच प्रियानो हा सबळ होणार आहे. तर कृपा करून सर्वांनी उत्पत्तीचं पुस्तक वाचायला सुरुवात करा आणि बुधवारच्या दिवशी प्रियानो 7 वाजता गुगल मीटवरती आपण सर्वजण जॉईन होणार आहोत. मागील आठवड्यापर्यंत प्रियानो, मागील म्हणजे 2 आठवड्यापर्यंत प्रियानो आपण ह्या 2 गोष्टी पाहिल्या होत्या. 7 आश्वासन आपण बघितली होती की मला क्षमा आहे, आणि त्याबद्दल प्रियानो आपण खात्रीशीर देवाच्या वचनातून पाहिलेलं आहे की देवबापाने आपल्याला क्षमा कशा प्रकारे दिलेली आहे. दुसरा मुद्दा पाहिला होता की मला स्वतंत्र किंवा मी मुक्त आहे. याचा पण अर्थ काय होतो मुक्त आहे म्हणजे, ते पण आपण देवाच्या वचनातून पाहिलं. आज आपण प्रियानो पाहणार आहोत मला आशा आहे. आशा आहे म्हणजे काय? मी कुठल्या नवऱ्याबद्दल बोलत नाही की त्याच्या बायकोचं नाव आशा आहे मला आशा आहे म्हणून. पण आशा म्हणजे काय की मला खात्री आहे आणि माझा भरोसा आहे, मला पुढे अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे. ती आशा आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात असल्यामुळेच प्रियानो खरं तर आपण देवाच्या चरणाजवळ येत आहोत. इंग्लिशमध्ये काय शब्द आहे आशाला? होप आहे का नाही? देर इज अ होप. वी आर होपफुल पीपल. आपण आशावादी लोक आहोत. वी आर नॉट होपलेस पीपल, आहे का नाही? आपण निराशावादी लोक नाही आहेत. काही लोक असतात जीवनामध्ये की त्यांना कुठलीच आशा नाही आहे, परंतु धडपडत राहतात, जगत राहतात प्रियानो. पण देवबापाने त्याच्या पवित्र वचनामधून आपल्याला भरपूर काही अशी गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या वाचल्यानंतरच तुम्हाला समजेल अरे आपल्याला कोणती प्रकारची आशा आहे. जसं एखादं प्रियानो तुम्ही कुठलं तरी लाईफ इन्शुरन्स घेतलेला आहे, मेडिकल इन्शुरन्स घेतलेला आहे, किंवा कुठलं तरी प्रियानो घर बिल्डिंग तुम्ही विकत घेत आहात. एक पुस्तक असतं, दस्तावेज असतात, ते तुम्ही बारकाईने वाचत असता आणि बारकाईने वाचल्यानंतरच तुम्हाला समजत आहे काही की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा फायदा आहे किंवा आपल्याला काय जबाबदारी दिलेली आहे. तर ही आशा जी आपण म्हणत आहोत त्याला ख्रिस्ती आशा म्हटलेलं आहे, कारण ती ख्रिस्ती आशा देवाच्या पवित्र वचनामधून प्रियानो तुम्हाला आणि मला मिळालेली आहे. त्या वचनांना ज्या वेळेला तुम्ही आणि मी वाचतो त्याच वेळेला ती समजतं की अरे ही एक मोठी आशा दिलेली आहे. आणि त्या आशेविषयी प्रियानो समजून घेत असताना ज्या वेळेला आणखीन तुम्ही पवित्र शास्त्र वाचायला सुरुवात करता तेव्हा आणखीन काही गोष्टी तुमच्या नजरेस येतील आणि उलगडा व्हायला सुरुवात होणार आहे. पण एखादा व्यक्ती पवित्र शास्त्र वाचतच नाही तर प्रियानो ते समजून येणार नाही की पुढे भविष्यामध्ये परमेश्वराने कोणते आशीर्वाद किंवा कोणतं प्रॉमिस, आश्वासन कोणतं दिलेलं आहे हे समजणार नाही. आपल्याला काहीच माहीत नाही प्रियानो. जर त्या इन्शुरन्स कंपनीने त्यांची नियमावली किंवा त्यांचा जो भाग आहे त्यामध्ये कोणते कोणते फायदे तुम्हाला होणार आहेत हे जर तुम्हालाच माहीत नाही आहे तर उद्या तुम्ही क्लेम करू शकत नाही. मग ॲक्सिडेंट झाल्यावर म्हणा, एखादा प्रियानो डेथ झाल्यावर म्हणा, की त्यामधून कोणते फायदे आहेत हे जर समजून घ्यायचं आहे तर प्रियानो नुसतं तो त्यांचा एजंट तुम्हाला काय सांगतो यावरती विश्वास ठेवू नका, परंतु त्यांचा दस्तऐवज जो आहे किंवा त्यांनी जे डॉक्युमेंट तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. आणि काही वेळेला हे एजंट लोक काय करतात, कंपन्या काय करतात, महत्त्वाच्या गोष्टी असतात पण त्या जर कस्टमरच्या फायद्याच्या असतील ना तर ते एकदम बारीक लिहितात मोठ्या नाही लिहित, ते एकदम बारीक लिहून ठेवतात. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या बारकाईने वाचता त्यावेळेला तुम्हाला समजतं अरे ही तर फार महत्त्वाची गोष्ट होती पण एवढी बारीक का लिहिली. ती कोणी समजू नये म्हणून लिहित असतात प्रियानो. परंतु देवाचं वचन तसं नाही आहे. देवाच्या वचनामध्ये सर्व काही गोष्टी प्रियानो लिहिलेल्या तर आहेत, परंतु ज्या ज्या गोष्टींबद्दल देवाने आश्वासन दिलेलं आहे
त्याच्या मागे प्रियानो एक त्याने नोट टाकलेली असते, अटी लागू. म्हणजे काय? हे तुम्हाला करणं गरजेचं आहे, तुम्ही असं असं केलं तरच तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत. प्रत्येक गोष्टी मागे प्रियानो देवापाने दिलेला आहे, पण ते स्पष्टरीतीने सांगितलेलं आहे. आज जो आपण प्रियानो शास्त्रभाग पाहणार आहोत या आशेविषयी, ते म्हणजे स्तोत्र 25 आणि 3रं वचन. प्रियानो, स्तोत्रसंहिता 25 आणि त्याचं 3रं वचन. कोणी वाचेल मोठ्याने? थँक्यू. तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. निष्कारण कपट करणारे फजित होतात. तुझी कास, कास म्हणजे काय प्रियानो? मराठी शब्द आहे. काही वेळेला हा उपयोगात वापरण्यात येत नाही, पण कास शब्द काय आहे? कुणाला काय माहिती आहे? थोडासा अंदाज? हां, धरून राहणे. ओके. अजून कास शब्द काय? वचन म्हणत आहे, स्तोत्रकर्ता काय सांगत आहे दावीद, की तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये जर प्रियानो, मला मुद्दामून आज मी हिंदी बायबल आणलं या वचनांसाठी. वरन जितने तेरी बाट जोते हैं उनमें से कोई लज्जित न होगा, परंतु जो अकारण विश्वासघातकी है वे लज्जित होंगे. जितने भी तेरी बाट जोते हैं. हिंदीमध्ये फार सुंदर लिहिलं आहे. इंग्लिशमध्ये प्रियानो तिथं म्हटलेलं आहे, इंडीड नन ऑफ दोज हू वेट फॉर यू विल बी अशेम्ड, दोज हू डील ट्रेजरसली विदाउट कॉज विल बी अशेम्ड. दोज हू वेट, तेरी बाट जोने वाले, तुझी कास धरणारे. कास शब्द म्हणजे काय? वाट पाहणारे. प्रियानो, स्तोत्रकर्ता म्हणत आहे, तुझी कास धरणारा कोणी फजित होत नाही. तुझी वाट पाहणारा. आज तुम्ही आणि मी प्रियानो वाट पाहणारे लोक आहोत का? कसली वाट पाहणार आहोत? आशीर्वादांची. कसली वाट पाहणारे आहोत? आरोग्याची, आरोग्य मिळण्यासाठी. कसली वाट पाहणारे आहोत? कधीतरी मिळेल धनसंपत्ती, त्याची वाट बघणारे लोक आहोत. कसली वाट बघणारे आहोत? कुठला तरी प्रियानो प्रियजन आपल्या जीवनामध्ये येणार आहे, पाहुणे येणार आहेत, त्याची वाट बघत आहोत. काही लोक आज वॅक्सिनची वाट बघत आहेत. डोळे आतुर झालेले आहेत आज काही जणांचे. काही जणांना भीती वाटत आहे. वाट बघणारे आपण पण लोक आहोत, पण कसली वाट बघणारे आहोत? हां, प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे, केव्हा येईल? आपण खरंच वाट बघणारे आहोत का त्याच्याकडे? दृष्टी लावून आहोत का आपण त्याच्याकडे? वाट बघत आहोत वर्तमानपत्रातल्या गोष्टी, कधी टी व्हीवरच्या गोष्टी, कधी प्रियानो आपल्याला ऐकायला मिळत आहेत, आणि खरंच आपण म्हणतो का येशू ख्रिस्ताचं येणं खरंच लवकर झालेलं आहे आता, आणि मला पण त्याच्याबरोबर जायचं आहे, असं म्हणणारे आहोत का आपण प्रियानो? खरंच कधी लवकर येईल तो? हे फार भयंकर आहे बाबा. आपण वाट पाहणारे लोक आहोत. तो म्हणत आहे, दावीद म्हणत आहे, तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. त्याची वाट पाहणारे लोक कधीच फजित होणार नाहीत. पण स्तोत्रकर्ता दावीद प्रियानो पहिल्या वचनापासून काय म्हणत आहे नीट जर आपण बघितलं, स्तोत्र 25 मध्ये काय म्हटले, हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपली चित्त लावलेले आहे. लक्ष कुठं लावलेलं आहे त्याने? चित्त कुठं लावलेलं आहे? डोळे तर आहेच आहे, परंतु चित्त, चित्त म्हणजे काय प्रियानो? संपूर्ण अंतःकरण, मनाने, जीवाने, बुद्धीने त्याच्याकडेच बघत राहणं. दावीद म्हणत आहे, हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी चित्त लावलेलं आहे. तुझ्याकडे मी लावलेलं आहे. तो म्हणत आहे, मी दुसऱ्या कोणाकडे लावलेलं नाही. मी मनुष्याकडे लावलेलं नाही. मी कुठल्या अधिकाऱ्यांकडे लावलेलं नाही. आजारी असेल तर मी डॉक्टरकडे लावलेलं नाही किंवा औषधांवरती लावलेलं नाही. पण हे देवा, मी माझं चित्त तुझ्याकडे लावलेलं आहे. मी फक्त तुझ्याकडे बघत आहे, दुसरं कोणी नाही. कुठला पुढारी नाही, कुठला पाळक नाही, कुठले आई वडील नाही, कुठले आई वडील नाही, कुठले भाऊ बहीण नाही.
कुठले दुसरे देव नाही. देव प्रियानो सृष्टीचा निर्माण करतं. त्याच्याकडे दावीद लक्ष देऊन म्हणते, हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी चित्त लावलेले आहे. दुसरं वचन म्हणत आहे, हे देवा, तुझ्यावर माझी काय आहे? श्रद्धा आहे. माझी फजिती होऊ देऊ नको. तूच एक स्रोत आहेस, तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. आशीर्वादांशिवाय सोडवणारा प्रभू तूच आहेस. मी दुसरं सहाय्य आजपर्यंत कुणाचं घेतलेलं नाही आणि घेणारे नाही. आणि म्हणून माझा संपूर्ण रीतीने विश्वास, माझं चित्त, माझी श्रद्धा मी तुझ्याकडेच लावलेली आहे. दाविदाची परिस्थिती प्रियानो, शीर्षक स्तोत्रसंहिता 25 वरती काय लिहिलेले प्रियानो? मार्गदर्शन, क्षमा आणि संरक्षण यासाठी प्रार्थना आहे. दाविदाची ही प्रार्थना आहे अंतःकरणातून प्रियानो. त्याच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्याने प्रियानो त्या प्रार्थना केल्या आणि त्या प्रार्थनेनं प्रियानो त्यांनी गीताच्या रूपामध्ये लिहून घेतलेलं आहे. आणि ती गीतं प्रियानो आपल्याला स्तोत्रसंहितामध्ये आढळतात. आणि म्हणून त्याला आपण अध्याय म्हणत नाही, देवाची स्तुती असं बंधू अमित यांनी सुद्धा वाचताना स्तोत्र अध्याय शब्द नाही वापरला. आपण अध्याय शब्द नाही वापरत त्याला, बरं का. हे अध्याय नाही आहेत, ही गाणी आहेत. उपासना संगीतासारखी, कोरस बुकमधली सारखी गाणी आहेत. त्याला अध्याय म्हणू नका. स्तोत्र 25 दावीद म्हणत आहे, हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे. माझी फजिती होऊ देऊ नकोस. फजिती प्रियानो, काही लोकांना दाविदाच्या काळामध्ये प्रियानो अशी परिस्थिती आली होती की दाविदाचा हा विश्वास लोकांना फाजील विश्वास वाटत होता. अरे काय तू देवावरती अशा रीतीने एवढी श्रद्धा ठेवलेली आहे, तुझ्या सर्व परिस्थितीमध्ये काय तू देवाला हाक मारत बसतोस? दुसऱ्या देवांकडे सुद्धा लक्ष लाव, असे म्हणणारे सुद्धा प्रियानो होते. त्याची खिल्ली उडवणारे होते प्रियानो. अरे स्वतःच्या बळावरती तुझा विश्वास नाही आहे का, असं पण म्हणणारे काही लोक होते. अरे तू दुसऱ्या शत्रूंचं देखील तो म्हणत आहे की तू त्यांना आपलं प्रिय म्हणून व्यक्ती मान आणि त्यांचं सहाय्य घे, असं म्हणणारे काही लोक होते. पण दाविदाने पूर्ण रीतीने या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि तो त्याच्या स्वतःच्या जीवनाबद्दलच बोलत नाही, तर प्रियानो लक्षात घ्या, त्याच्या विश्वासाबद्दल तो परमेश्वराकडे प्रार्थना अशासाठी करत आहे की माझ्यासारखं, दावीद म्हणत आहे की माझ्यासारखे दुसरे सुद्धा लोक जे परमेश्वरावर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांनी माझ्या जीवनामध्ये जर फजिती बघितली तर देवा ते तुझ्यावरती विश्वास ठेवण्याचं सोडून देतील. आणि म्हणून देवा, तू त्यांच्या विश्वासाला राखण्यासाठी तू माझ्या जीवनामध्ये सुद्धा कार्य कर. अशा रीतीची प्रार्थना दावीद प्रियानो परमेश्वराजवळ करत आहे. आणि म्हणून तो तिथं म्हणत आहे, हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी चित्त लावलेले आहे. हे देवा, तुझ्यावरती माझी श्रद्धा आहे. माझी फजिती होऊ देऊ नको. स्वतःवरती त्याने विश्वास ठेवलेला नाहीये प्रियानो. कारण पुढं काय म्हटलेलं आहे दुसऱ्या वचनाचं दुसऱ्या भागामध्ये, माझ्या वैऱ्यांना माझ्यावर विजय होऊ देऊ नकोस. तो कुठल्या युद्धाबद्दल बोलत नाहीये प्रियानो. माझ्या वैऱ्यांना, वैरी प्रियानो शत्रू युद्धामध्ये असतात. युद्धामध्ये शत्रू असतात. वैरी कोण असतात? अवतीभोवती जवळच असतात. ते सगळे हसताना खूप चांगले दिसतात, पण मनातून कधी कधी ते क्रूर असतात. त्यांना वैरी म्हटलेलं आहे. ते समोर कदाचित दाविदाच्या समोर आल्यानंतर प्रियानो ते म्हणत असतील की किती छान दाविदा, पण आतून काहीतरी प्रियानो त्याला वेगळ्याच रीतीने उद्देशून शिव्या शाप देत असतील. अशा वैरींना तो म्हणत आहे, माझ्या वैऱ्यांना माझ्यावरती विजय होऊ देऊ नकोस. त्यांच्या मनामध्ये जे त्यांनी योजना केलेली आहे, ठरवलेलं आहे, ते त्यांना दिसू देऊ नकोस देवा माझ्या जीवनामध्ये. त्याबद्दल प्रियानो तो म्हणून म्हणत आहे, माझ्या वैऱ्यांना माझ्यावर विजय होऊ दे नको. आणि मग तिसरं वचन म्हणत आहे, तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. तुझी कास धरणारा, तुझ्यावरती मी विसंबून आहे आणि तुझ्या कृतीची वाट मी बघत आहे. तुझ्या कृतीची मी वाट बघत आहे. तू जे सांगशील, तू जे करशील ते मला मान्य आहे. एवढी तयारी प्रियानो दाविदाची आध्यात्मिक रीतीने आहे की परमेश्वर
चांगलंच करणार आहे, पण मी स्वतःहून काही कृती करणार नाही. देवा, तू जे करशील त्याच्यासाठी मी वाट बघत आहे. आणि म्हणून प्रियांनो, कास धरणारा किंवा बाट जोते है, हिंदीमध्ये वरन जितने तेरी बाट जोते हैं उनमें से कोई लज्जित न होगा. लज्जित आणि फज्जित, तो काही विशेष आविर्भाव दाखवत नाहीये, तो काहीतरी खोट्या गोष्टी लोकांसमोर दाखवत नाहीये, परंतु त्याच्या अंतःकरणातला जो विश्वास आहे, त्याने जे परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे, अगदी बालपणापासून त्या विश्वासाला तो प्रियांनो धरून राहिलेला आहे. मगाशी आंटींनी सांगितलं, धरून राहणं, कास, त्याला चिटकून राहणं, त्याची वाट पाहणं, हे फार महत्वाचं आहे प्रियांनो. यशया पण आपल्याला काय सांगतो प्रियांनो? यशया 40:31 मध्ये काय म्हटले, वाचा कोणी? यशया 40:31, यशयाचं पुस्तक सगळ्यांना माहीत आहे प्रियांनो, नाही का? सुंदर वचन आहे. यशया 40:31 वचन मिळालं कुणाला? आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. किती सुंदर प्रियांनो म्हटलेलं आहे. 29 वचनापासून वाचत आहे. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात. सर्व काही होईल जगामध्ये, पण 31 वचन काय म्हणते? तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे. परमेश्वराची आशा, लक्षात घ्या, यहोवा परमेश्वर म्हटलेलं आहे बायबलमध्ये. त्याला सृष्टीचा निर्माण करता म्हणून आपण प्रियांनो त्याला ओळखतो. आजच्या काळामध्ये नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त हा प्रियांनो आपण म्हणत आहोत. त्रयेक देव आहे तो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, त्याला देव म्हटलेले बरं का, त्रयेक देव. मगाशी आपण प्रेषितांचा मतांगीकार वाचलेला आहे, त्याच्यामध्ये त्रयेक देवाबद्दल म्हटलेलं आहे. आपण कुठल्या एकाच गोष्टीवरती भर देत नाही प्रियांनो, पण तिघांना पण आपण देव म्हणत असतो, पण तो एकच देव आहे. त्या देवाबद्दल तो म्हणत आहे. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी कुठं जातील? वर उडतील. गरुड पक्षी सगळ्यात वर उडणारा पक्षी आहे प्रियांनो, सगळ्यात वर. आणि त्याची उपमा प्रियांनो इथं दिलेली आहे की परमेश्वराची आशा धरून राहणारे लोक इतके वर जातील की बाकी सगळे प्रियांनो खाली राहतील. म्हणजे परमेश्वर त्याला घेऊन जाणार आहे प्रियांनो. परमेश्वर एवढ्या जीवनामध्ये प्रियांनो, आज ज्या भूतलावरती जीवन जगत आहोत त्या जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो बाकीच्यांना दिसेल की हा व्यक्ती किती वर गेलेला आहे. काही लोक खोटे नाट्या गोष्टी करून समाजामध्ये प्रियांनो वर उंच स्थान मिळवतात. आपल्याला तसं करायला गरज नाही आहे प्रियांनो, करायची गरज नाही आहे. केलं तर जाताल बरं का, पण जेवढं लवकर वर जाताल तेवढंच खाली परत येताल प्रियांनो. अशा बऱ्याचशा गोष्टी प्रियांनो आपल्या अवतीभोवती दिसतात आपल्याला, की जेवढे आपण वर चढतो जगीत चालीरीतीप्रमाणे चालून, तेवढं प्रियांनो तो मनुष्य कालांतराने एकदम खाली सुद्धा येत असतो. पण परमेश्वरावरती आशा धरून राहणारे नवीन शक्ती, तुमच्या स्वतःची जुनी बळ शक्ती नाही म्हणत आहे, नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत आणि चालतील तरी थकणार नाहीत. धावतील ते कशासाठी? पैशाच्या मागे नाही, जगातल्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी नाही 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 नाही. परमेश्वरासाठी ते धावतील, परमेश्वरासाठी ते चालतील. परमेश्वरासाठी जर काही करत असताल प्रियांनो, त्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे की ते धावतील प्रियांनो तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. स्तोत्र आपण 25 पाहत आहोत प्रियांनो, परंतु स्तोत्र 22 सुद्धा जर आपण काढलं
त्याचं 4 आणि 5 वचन काय म्हणते बघा. स्तोत्र 22, एकच पान उलटा, तुम्हाला तिथे वचन मिळेल. स्तोत्र 22, 4 आणि 5 वचन काय म्हणते बघा. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवितात, ते तुझ्यावर भाव ठेवितात असत आणि तू त्यांना मुक्त करीत होता. ते तुझा दावा करीत आणि मुक्त होत, ते तुझ्यावर भाव ठेवीत आणि निराश होत नसत. फार सुंदर. प्रियानो, इथे सुद्धा दावीद काय म्हणत आहे, आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवीत, ते तुझ्यावर भाव ठेवीत असत आणि तू त्यांना मुक्त करीत असत. पूर्वजांबद्दल तो म्हणत आहे. त्यांना निराशा कधीच आली नाही प्रियानो. ज्या ज्यावेळी त्यांनी प्रियानो देवाला हाक मारलेली आहे, 5 वचन त्याबद्दल सांगत आहे, ते तुझा धावा करतात आणि मुक्त होत, ते तुझ्यावर भाव ठेवतात आणि निराश होत नसत. जर हे वचन प्रियानो खरं आहे तर काही जण म्हणतील, मग आमच्या जीवनामध्ये निराशा का, आमच्या जीवनामध्ये समस्या का, आमच्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या गोष्टींनी आम्ही का व्यथित झालेलो आहोत. प्रियानो, त्या गोष्टी तुमच्या आणि परमेश्वराच्या मध्ये काय आहेत, कशा आहेत, हे चाचपडून पाहणं गरजेचं आहे. मी माझं जीवन चाचपडून पाहणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमचं जीवन चाचपडून पाहणं गरजेचं आहे. जर त्यामध्ये माझी आशा, माझा विश्वास मी देवावर खरंच ठेवलेला आहे का. एवढं सगळं करून सुद्धा जर प्रियांनो ह्या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये जर आहेत, दुःख आहे, निराशा आहे, त्रास आहेत, विपत्ती आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत, तर कदाचित देव तुम्हाला प्रियांनो गरम पाण्यामधून घेऊन चाललेला आहे. त्याला जेवढा स्ट्रॉंग चहा पाहिजे तेवढं प्रियांनो ती किटलीमध्ये प्रियांनो चहाची पुडी तो भरून ठेवत असतो. त्याला अजून स्ट्रॉंग करायचा आहे चहा. एक वेळ येईल की तो काढेल ती बाहेर प्रियांनो पाऊच चहाचा. जीवनामध्ये प्रियांनो त्यावेळेला सुद्धा ती वाट पाहणं गरजेचं आहे. देवा, मग मी तुझ्यावरती विसंबून राहणार आहे. तरी नाना प्रकारच्या संकटामधून मी गेलो प्रियांनो. वचन आपण मगाशी 25 स्तोत्रामध्येच आपण वाचलेलं आहे. वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो स्तोत्र 25 मध्ये प्रियांनो त्या ठिकाणी म्हणते, हे परमेश्वरा तू माझा दुर्ग. 4थं वचन, हे परमेश्वरा तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रगट कर, तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस. मी तुझी नित्य काय करणार आहे, प्रतीक्षा करणार आहे. किती काळ प्रभू तुम्हाला ठेवणार आहेस, ठेव, पण मी तुझीच प्रतीक्षा करणार आहे. स्तोत्रकर्ता दावीद सदैव प्रत्येक परिस्थितीमधून आपल्याला कदाचित वाटत असतं की आत्ता लगेच बदलून जावं. देवा, मी प्रार्थना केली, लगेच ताबडतोब सगळं काही व्हावं. पण देव प्रियांनो आपल्याला मुद्दामून काही वेळेला घेऊन जात असतो आणि त्या परिस्थितीमध्ये ठेवत असतो. इयोबाचं जीवन लक्षात घ्या प्रियांनो, भयंकर आहे. आज माझ्या फक्त एका हाताच्या बोटाला जखम झालेली आहे आणि मला दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे अडखळं त्रास होतात. कामं पटपट जमत नाहीत, होत नाहीत, काही गोष्टी जमतच नाहीत. प्रार्थनेला मी सांगतो, कधी कधी पाळकीनबाईला सांगतो. पण इयोबाच्या जीवनामध्ये प्रियांनो अंगभर प्रियांनो त्याच्या फोड आले होते. मानसिक त्रास वेगळा, शारीरिक वेगळा, सगळी संपत्ती प्रियांनो त्याची गेलेली आहे, मुलं मुली गेलेले आहेत प्रियांनो. आणि त्याही परिस्थितीमध्ये प्रियांनो तो देवाला धरून राहिला होता. त्याची बायको त्याला म्हणते, काय देवाचं सत्व धरून बसलेलं आहात. प्रियांनो, ती प्रतीक्षा आपल्या जीवनामध्ये होणं फार गरजेचं आहे. आपण कधी कधी म्हणतो झाड लावलं की ताबडतोब फळ यायला पाहिजे. अरे मी त्याला खत घालतो, आज खत घालतो, उद्या त्याला लगेच फुलं यायला पाहिजेत. असं होत नाही प्रियांनो. सीझन प्रत्येक झाडाला असतो नाही का. आंब्याचं झाड तुम्हाला डिसेंबरमध्ये आंबे नाही देणार लगेच खायला.
त्याचा सीझन आहे, वाट बघायला लागते. शेतकरी प्रियानो पेरतो आणि त्याला वाट बघावी लागते. ती वाट, ती प्रतीक्षा आपण खरंच देवाची करत आहोत का प्रियानो? तेवढी करत आहोत का? हा आपल्या अंतःकरणात विचारून बघा. आणि मग ज्यावेळेला तुम्ही परमेश्वराचं वचन वाचून समजून घेताल, प्रॉब्लेम मोठा काय माहिती आहे का प्रियानो? आपण पवित्र शास्त्र नीट वाचलेलं नाही आहे आणि म्हणून प्रियानो तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही आहे, किंवा तुम्हाला आशा धरता येत नाही आहे, किंवा तुम्हाला वाट पाहता येत नाही आहे. पवित्र शास्त्र प्रियानो हे तुम्हाला आणि मला एवढ्यासाठी दिलेलं आहे की ते समजून घ्यावं, त्यामध्ये काय दिलेलं आहे देवाने. हे जर मनुष्याला समजलं तर प्रियानो त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची परिस्थिती असो, तो सरळ आणि खंबीरतेने उभा राहणार आहे. पण आपण परमेश्वराचं वचन नीट वाचलेलंच नाही आहे, ते समजूनच घेतलेलं नाही प्रियानो. आणि म्हणून मी सगळ्यांना परत एकदा आव्हान करत आहे, उत्पत्तीचं पुस्तक वाचायला सुरुवात करा. त्यामध्ये किती मोठे आशीर्वाद देवापाने दिलेत. आपल्याला वाटतं देवापाने फक्त अब्रामासाठीच आशीर्वाद दिले होते, दाविदासाठीच आशीर्वाद दिले होते. अहो, पण तुम्हाला आणि मला सुद्धा त्याच्यामध्ये गणलेलं आहे, आपणही त्याच्यामध्ये आहोत. आपली नावं जरी प्रत्यक्ष रीतीने नसली तरी देखील आपल्याबद्दल वर्णन केलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला हे शब्द वाचणं फार गरजेचे आहेत की मी परमेश्वराची कास धरणारा आहे, मी फजित होणार नाही. हा अंतःकरणातला विश्वास जागृत करायला पाहिजे. 2 तिमोथी प्रियानो काढा, 3 अध्याय 14 वचन बघा काय म्हटले. 2 तिमोथी 3 अध्याय, तिमोथ्याला लिहिलेले 2 पत्र 3 अध्याय 14 वचन कोणी वाचेल? येस, 2 तिमोथी 3 अध्याय 14 वचन. काय कर तू? ज्या गोष्टी तू शिकलास, म्हणजे देवाचं वचन शिकणं फार गरजेचं आहे. तरुण तिमोथी आहे, पाऊल त्याला मार्गदर्शन करत आहे. ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी, अरे ती शिकला तर खात्री होणार आहे बरं का. आपली खात्री प्रियांनो आहे, पण शिकलेलो नाही आपण, मग त्याला खात्री नाही म्हणता येणार. देवाचं वचन तुम्ही नीट वाचलेलं नाही आहे, उत्पत्तीपासून प्रियांनो तुम्ही नाही वाचलेलं काही. तुम्ही इथून तिथून जर वाचलेलं आहे, तुम्ही शिकलेलं नाही देवाचं वचन. देवाचं वचन हे परमेश्वराने अशा रीतीने दिलेलं नाही की ते पाळकाने शिकवत बसावं म्हणून. नाही, प्रत्येक व्यक्तीच्या आज हातामध्ये जर देवाचं वचन आहे तर त्याने ते शिकावं, समजून घ्यावं. कारण हा करार आहे प्रियानो. करार आहे का नाही? कुठला करार आहे? कोणता करार आहे? आता मी कोणत्या करारातून वाचतोय तेवढंच माहिती आहे ना आपल्याला. नवीन करारातून वाचत आहे आपण, स्तोत्रसहित जुन्या करारातून. अरे पण हा करार काय आहे? 2 माणसांमध्ये झालेली आणभाग आहे, 2 माणसांमध्ये झालेलं ॲग्रीमेंट आहे. वकील साहेब सांगा ना, करार काय आहे? करार केलेला आहे. ही पार्टी, एक पार्टी असं असं करेल आणि दुसरी पार्टी तसं तसं करेल. ह्या दोघांमध्ये हे विचार आता एकत्र आलेले आहेत, त्याला मान्यता दिलेली आहे, त्याला म्हटलेले करार. जुना करार आणि नवीन करार. अहो, तुम्ही करार वाचलाय का? कोणता तरी एक करार तरी वाचलाय का? का दोन्ही करार वाचलेले? देवाची स्तुती असो. पाऊल तिमोथेला म्हणत आहे, तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याच्याविषयी तुझी खात्री झालेली आहे, डेफिनेट आहे, तुम्ही त्या कराराबद्दल बोलताना तुम्ही सांगू शकता. नवीन फ्लॅट तुम्ही घेताय, नवीन गाडी तुम्ही घेतलेली आहे, त्याचं पुस्तक असतं प्रियानो, सगळ्याचं पुस्तक असतं, आहे का नाही? तुम्ही छोटीशी 2 व्हीलर घ्या, सायकलला नाही आहे काही करार, किंवा सायकलला बुकलेट मिळत नाही.
पण 2 व्हीलर म्हणा, 4 व्हीलर म्हणा, घर म्हणा, तुम्हाला जो बिल्डिंग बांधून देणारा माणूस आहे त्याने करार केलेला असतो आणि आपण खूप बारकाई रीतीने वाचत असतो. तिथं काय काय लिहिलेलं आहे, काय काय सोयी दिलेल्या आहेत, किती स्क्वेअर फूट आहे, त्यांनी बाकीचे युटिलिटीज काय दिलेले आहेत, सगळं काही आपण वाचत असतो आणि म्हणत असतो, ए बाबा ही तू लिहिलेलं आहे ना इथं, मग हे तू का दिलेलं नाही, तू का केलेलं नाही. एखाद्या माणसाला प्रियानं आपण सुद्धा इथं ज्या वेळेला एखादी गोष्ट करायला सांगतो, आपण त्याला विचारून घेतो आणि त्याला म्हणतो करार कर बाबा. लग्न करताना सुद्धा करतात का नाही करार? एंगेजमेंटच्या वेळेला 2 पार्ट्या बसलेल्या आहेत, मग लिहून घेतात तुमच्याकडून काय खर्च होणार, आमच्याकडून काय खर्च होणार, मुलगा मुलगी, आणि मग त्याच्यावरती दोन्हीकडच्या सह्या, हो तुम्ही हे करायचं ना आम्ही एवढं करायचं. तो करार प्रियानो अशा रीतीनेच देवबापाने हा दिलेला आहे. पवित्र शास्त्र म्हणजे हा करार दिलेला आहे आणि तो करार म्हणून प्रियानो आज वाचणं गरजेचं आहे, तो समजून घेणं गरजेचं आहे, त्याच्यावर खात्री ठेवणं गरजेचं आहे. ते जर होत नाही, काही आशा मिळणार नाही, कुठली आशा नाही आहे प्रियानो, निराशापदरी पडेल. पाऊल तिमोथेला म्हणत आहे, तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याच्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्याला धरून राहता, त्याला धरून राहा. आपण नक्की कशाला धरून राहिलेलो आहोत प्रियानो? कोणत्या गोष्टींना आपण धरून राहिलेलो आहोत? हे जर नाही समजलं तर फसगत होण्याची वेळ येईल प्रियानो. आणि म्हणून स्तोत्रकर्ता दावीद प्रियानो ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला आठवण करून देत आहे. तुझी कास धरणारा कोणी फजित होत नाही, निष्कारण कपट करणारे फजित होतात. प्रियानो 7व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नको, तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. तारुणपणातली म्हणजे काय, आठवू नको म्हणजे काय? होय, त्यांनी त्याच्याबद्दल पश्चाताप केलेला आहे, देवाला कबूल केलेला आहे आणि त्या सोडून दिलेल्या आहेत. पण दाविदाला कुठेतरी वाटत आहे की म्हणून का काय माझ्या जीवनामध्ये देव मला आता अशा परिस्थितीमध्ये आणून ठेवलं आहे. त्यांनी जुन्या गोष्टी प्रियानो देवाकडे जर तुम्ही कबूल केलेल्या आहेत, पश्चाताप केलेले आहेत, तर देव प्रियानो त्या अपराधांना पुसून टाकतो. तो परत एकदा तुम्हाला स्मरणात आणू देणार नाही किंवा त्याच्याबद्दल तो तुम्हाला असं म्हणणार नाही, हे तू पश्चाताप केला पण तू तसं केलं होतं म्हणून मी तुला असं असं करत आहे, असं देव कधीच करणार नाही. दावीद तिथं ते प्रियानो म्हणत आहे. आणि म्हणून संपूर्ण रीतीने त्यावरती इतका विसंबून तो राहिलेला आहे की प्रियानो त्याला दुसरं कुठलाही आता स्रोत राहिलेला नाही. देवासमोर नम्र होणं हेच एक प्रियानो कारण आहे. ह्या गोष्टींमधून प्रियानो आपण आणखीन पुढे जाऊया. स्तोत्र 71 आणि 5 मगाशी आपण प्रियानो जे वाचलं आहे, स्तोत्र 71 आणि त्याचं 5 वचन काय म्हणत आहे? स्तोत्रसंहिता 71 आणि 5. कारण हे परमेश्वरा, तूच माझे आश्रयस्थान आहे, माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहे. एका वृद्ध माणसाची प्रार्थना आहे प्रियानो. वृद्ध मनुष्य देवाला प्रार्थना करत आहे. यामधलं प्रियानो महत्त्वाचं गोष्ट तो म्हणत आहे, तूच माझे आशास्थान आहे. म्हणजे देवाकडे त्याचं लक्ष आहे, उतार वयामध्ये तो आलेला आहे आणि आशास्थान म्हणत असताना तो म्हणते, देवा तूच. शब्द काय लिहिलेला आहे? तू आहे का तूच आहे? काय फरक आहे याच्यामध्ये? नुसतं तू लिहिलं असतं तर, नुसतं तू असतं तर काय झालं असतं? कारण हे प्रभू परमेश्वरा, तू माझे आशास्थान आहे. तू माझे आशास्थान आहे म्हटल्यावर मला अजूनही पर्याय आहेत, तू एकटा नाही आहेस. पण इथं तो काय म्हणत आहे दावीद? हे परमेश्वरा, तूच. दुसरा ऑप्शन नाहीये, दुसरं कोणी नाहीये प्रभू. तूच माझे आशास्थान आहे, माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहे. आज काल 2 दिवसातच मी तुझ्याकडे आलेलो असं नाही, पण तरुणपणापासून, देवाची स्तुती असो,
पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला शिकवत आहे, हे तरुण आपल्या तारुण्यात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. तरुण असतानाच आपण ज्या संस्कृतीमध्ये राहतो प्रियांनो, ती संस्कृती आपल्याला सांगते की म्हातारपणी देवपूजेला लागायचं. ज्या वेळेला म्हातारं होशील त्यावेळेला देवपूजा कर. तरुणपणा आहे, काय म्हणतात रेव्हरंड प्रीतम, आहे तरुण घे करून, जाशील मरून टाकतील पुरून. मला फार आवडतं ते. इथं 1-2 वेळा सांगितलं नाही का आपल्या भावाने, आहे तरुण. पण ही म्हण प्रियानो संपूर्ण रीतीने हिंदू लोकांसाठी आहे. इथं परमेश्वराचं वचनामधून प्रियानो समजून येत आहे की जे अगदी बालपणापासून आपण संडे स्कूल का घेत आहोत प्रियानो. कुठल्या दुसऱ्या धर्मामध्ये आहे का सांगा ना मला. संडे स्कूल म्हणजे लहान मुलांसाठी देवाची स्तुती असो. चर्च ऑफ द नॅझरेनमध्ये मोठ्यांचं पण संडे स्कूल आहे, पण आपण अजूनपर्यंत घेतलेलं नाही आहे. आपल्या औरंगाबादच्या चर्चमध्ये प्रियानो पाळकसाहेब घेत असतात. मोठ्या लोकांचं संडे स्कूल सकाळी 9 ते 10 या काळामध्ये प्रियानो संडे स्कूल चालत असतं मोठ्या लोकांचं, आणि मग त्याच्यानंतर भक्ती होत असते. पण संडे स्कूल आपण जे म्हणत आहोत लहान मुलांचं, ते काय आहे प्रियानो, दुसऱ्या कुठल्या धर्मामध्ये नाही. कारण लहानपणापासून त्यांना देवाची ओळख व्हायला पाहिजे. लहानपणापासून त्यांनी देवाला आपला आश्रयस्थान म्हटलं पाहिजे. लहानपणापासून देवाचा अनुभव त्यांनी घेतला पाहिजे. आणि मग तरुणपणामध्ये मग प्रियानो होईल, आणि मग उतारवयामध्ये त्यांना एकदम भक्कम, त्यांना हलू शकत नाही कोणी विश्वासापासून. स्तोत्रकर्ता प्रियानो उतारवयामध्ये आहे आणि तो म्हणत आहे, माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहे. 7वं वचन काय म्हणत आहे, पुष्कळ लोकांस मी आश्चर्याचा विषय झालो आहे, तरी तू माझा खंबीर आश्रय आहेस. पुष्कळ लोकांना कसं झालोय मी, आश्चर्याचा विषय. का बरं आश्चर्याचे? अरे हा एवढा म्हातारा झाला आणि ह्याच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत, हा कसा काय अजून जिवंत आहे. माझ्या जीवनातल्या गोष्टी बघून ते म्हणत आहेत की अरे ह्याच्या जीवनामध्ये असं कसं काय घडलं बाबा. लोकांना आश्चर्याचा विषय आहोत का प्रियांनो आपण? आज ख्रिस्ती म्हणून आपल्याकडे पाहत असताना लोक म्हणतात की अरे आश्चर्यच आहे बाबा. काही लोकांच्या बाबतीत उलटं होतं ना का, हा ख्रिस्ती आहे बाबा पण आश्चर्यच आहे, हा रविवारी कधीच चर्चला जात नाही. काही लोकांना आश्चर्य वाटतं, हा ख्रिस्ती आहे आणि इतकं पितो. आश्चर्य वाटतं ते सुद्धा आहे का नाही. नक्की कसलं आश्चर्य वाटतंय आज लोकांना आपल्याबद्दल? वाटतंय का काही आश्चर्य? देवाचं वचन वाचायला सुरुवात करा, आश्चर्याच्या गोष्टी घडतील. तुमचं जीवन बदलायला सुरुवात होतं प्रियानो. तिथं म्हटलेलं आहे म्हणून की पुष्कळ लोकांस मी आश्चर्याचा विषय झालो आहे, तरी तू माझा खंबीर आश्रय आहेस. 14 वचन काय म्हटले, मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिकाधिक करत राहील. जेवढ्या माझ्यावरती संकटे येतील तेवढं मी तुझं स्तुतिस्तवन अधिक करत राहील, तो म्हणत आहे. संकट आल्यानंतर आपण देवाला फक्त प्रार्थना करत असतो नाही का, देवा सोडव रे, देवा सोडव रे, देवा वाचव रे, देवा लवकर ही परिस्थिती बदल रे. पण जेवढी संकट त्रास अनुभवायला येतील त्यावेळेला प्रियानो स्तोत्रकर्ता म्हणून समजत आहे आपण अधिकच देवाची प्रियानो स्तुती स्तवन करणं गरजेचं आहे. 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे प्रियानो, माझ्या जीवाला अपाय करणारे लज्जित होऊन नष्ट होत, माझे अनिष्ट करू पाहणारे निंदेने व अप्रतिष्ठेने व्याप्त होत, मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिक करत राहीन. 20 वचनामध्ये काय म्हटले, तू मला अनेक भारी संकटे भोगावयास लावली. ख्रिस्ती झालात म्हणून तुमच्यावर संकटे येणार नाही असं कुठेही बायबलमध्ये लिहिलेलं नाही प्रियांनो. तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्हाला आजारपण येणार नाही, तुमच्यावरती कुठल्या प्रकारच्या समस्या येणार नाहीत असं देवापाने कुठेही सांगितलेलं नाहीये. सांगितलं असतं तर मला हात असा गुंडळून बसायला लागलं नसतं. नाही, पाळक आहे बाबा, काही होणार नाही, ग्राइंडर हातात घुसून घे पण काही रक्त येणार नाही असं दिलं का कुठं? नाही सांगितलेलं.
प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी होऊ शकतं प्रियानो, पण तो काय म्हणत आहे, तू मला अनेक भारी संकटे भोगाव्यास लावली तरी तू माझे पुनर्जीवन करशील आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील. पृथ्वीच्या अधोभागात म्हणजे काय, एकदम सेंटर ऑफ द अर्थ. तिथं जरी मी गेलो किंवा मला तू नेलंस तरी तिथून मला परत एकदा तू वर काढणार आहेस. अधोभागातून मला वर काढशील. कोण? तूच देवा, तूच. आई नाही, नॉट युअर मदर, नॉट युअर फादर. पैसा नाही, तुमचा बॉस नाही, बहीण भावंड पण नाही, फक्त देव, देव आणि देव. बायबल सांगते देव. आणि म्हणून प्रियानो, त्याच्यामध्ये स्तोत्रकर्त्याचं प्रियानो ह्या सर्व गोष्टी पाहत असताना आपल्याला आशा जी आहे ह्या गोष्टींमधून दिसून येते प्रियानो. विश्वास ठेवणाऱ्या लोकांचं. माझ्याकडे जास्त वेळ नाही, इथं कुठंच माझ्यासमोर घड्याळ नाही. किती वाजले? मी चालूच राहीन बरं का. येस, थँक्यू. मला वाटतं पुढच्या काही गोष्टी आपण नंतर पाहूया, परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे प्रियानो, आणि ती म्हणजे आपण निराशी लोक नाहोत, आपण आशादायी लोक आहोत. आणि देवाची आशा सर्वात महत्त्वाची आहे. आपले प्रियजन ज्या वेळेला प्रियानो मरतात, मेलेले आहेत, महत्त्वाची गोष्ट मी सांगत आहे, त्यांना आपण काय करतो? जाळतो. काय करतो आपण? पुरतो. आपण का पुरतो? कारण आशा आहे. कारण काय आहे तिथं? आशा आहे. कसली आशा आहे? एक दिवस परत एकदा तिथून उठणार आहे. त्या आशेमुळे प्रियांनो आपण ठेवलेलं आहे तिथं, त्याला पुरतो आपण म्हणतोय. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरून काढल्यानंतर त्यांनी त्या कबरेमध्ये ठेवलं त्याला, परंतु त्यांना कुठल्या प्रकारची आशा नव्हती त्यावेळेला की तो उठेल तिथून. त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं, जेव्हा की तो सारखं वारंवार त्यांना आठवण करून देत होता, पण तरी शिष्यांना आणि बाकीच्या लोकांना ते समजलं नव्हतं. पण 3 दिवसानंतर ज्या वेळेला तो उठला, पुनरुत्थित झाला, त्यावेळेला त्यांना आनंद झाला प्रिया. अचानक घडली ती गोष्ट. त्यांना आशा नव्हती प्रियानो, ते निराश झाले होते त्यावेळेला. पण आज संपूर्ण रीतीने आपण ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना पवित्र शास्त्र तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे प्रियानो. त्यावेळेला शिष्यांच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं पवित्र शास्त्र नव्हतं की ते उलगडून पाहतील. त्या काळामध्ये प्रिंटिंग प्रेस नव्हती, त्या काळामध्ये त्यांना प्रियानो बंदी होती. फक्त याजकालाच वाचण्याचा अधिकार होता, आणि ते सुद्धा प्रियानो सभास्थानांमध्ये. आज तुमच्या हातात, माझ्या हातात पवित्र शास्त्र दिलेले, बायबल दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? वरती स्वच्छ करून ठेवायला. आज खूप काही वाचतो आपण प्रियानो, वर्तमानपत्र म्हणा, मोबाईल्सवरती म्हणा, आर्टिकल वाचले जातात, परंतु हे किती वाचतोय आपण? कोणत्या आशेला धरून राहणार आहात तुम्ही? ती आशा समजून घेणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला प्रियानो हे समजेल, हे तुम्हाला वाचता येईल, त्यावेळेला प्रियानो प्रभूचं आगमन सुद्धा कळेल तुम्हाला. ज्या आशेबद्दल आपण म्हणत आहोत की येशू ख्रिस्त लवकर येणार आहे, पण तो नक्की कधी येणार आहे हे प्रियानो पवित्र शास्त्र वाचल्याशिवाय तुम्हाला नाही समजणार. आणि म्हणून आपण प्रभुभोजन सुद्धा हे का घेत आहोत प्रियानो? विधी का घेत आहोत? आठवण करतो आपण, आहे का नाही? पण नुसती आठवण आहे का ती? कसली आठवण आहे? प्रभू येशू ख्रिस्ताची. त्याने आपल्यासाठी आपला प्राण दिला, आपलं शरीर दिलं, आपलं रक्त त्याने सांडलं. शरीर आणि रक्त याची आठवण म्हणून भाकर आणि प्याला आपण घेत असतो. दरवेळेला आपण दर महिन्याला घेत आलेलो आहोत, लॉकडाऊनच्या काळातला सोडून. पण मग जो शास्त्रभाग आपण वाचत असतो तिथे काय लिहिलेलं आहे प्रियानो?
एक महत्त्वाचं वचन आहे त्याच्यामध्ये, कोरिन्थिकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 26 वचनामध्ये काय म्हटले? कोरिन्थिकरास पहिले पत्र 11वा अध्याय 26 वचन. काय महत्त्वाचं याच्यामध्ये? महत्त्वाचं काय आहे? मरणाची तो येईपर्यंत, म्हणजे काय? ती एक आशा आहे. तो येणार आहे, तो येईपर्यंत दुसरं कोणी येणार नाही आहे बरं का. तो येणार आहे पण आपल्याला घेऊन जाणार आहे प्रियानो. जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालणारे लोक आहेत, त्याच्या कराराप्रमाणे वागणारे लोक आहेत, त्याची आशा धरून राहणारे लोक आहेत, त्यांना घेऊन जाणार आहे प्रियानो. आणि म्हणून 26 वचन म्हणते, कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची 2000 वर्षापूर्वी तो मेलेला आहे, पण अजूनही किती लोकांना तो गाजवला गेलेला नाहीये. अजूनही किती लोकांना तो सांगितलं गेलेलं नाहीये की तो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मेला, तिसऱ्या दिवशी परत एकदा उठला, हे अजूनही सांगितलेलं नाही. पण जे तुम्ही प्रियानो भाकर खाणारे लोक आहात, प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत, तो परत एकदा येईपर्यंत घोषणा करत राहा. घोषणा सांगत राहा नाही सांगितले त्याने, कुजबूज करत राहा नाही सांगितलेले, कानामध्ये सांगा असं नाही सांगितले, चिठ्ठ्या लिहून सांगा नाही सांगितलेले. घोषणा, ओरडून लोकांना सांगा, ख्रिस्त आमचा प्रभू परत एकदा येणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही तसं सांगताल, ज्यावेळेला प्रियानो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही असं दाखवताल, त्यावेळेला लोक आश्चर्य करून म्हणतील, अरे ह्याच्यामध्ये काय असा बदल झाला आता. त्यावेळेला तुमच्यामधून आशा दिसून येणारे लोकांना, अरे खरंच हा व्यक्ती जर सांगत आहे तर निश्चितच होणार आहे सगळं. ती आशा, निराशा नाही आहे प्रियानो, ती आशा आहे. माझा विश्वास आहे प्रभू श्री ख्रिस्ताने प्रियानो तुमच्यासाठी माझ्यासाठी जो प्राण दिलेला आहे, आपण नुसते त्याचे हे चिन्ह रूप म्हणून घेणार नाही. भाकर आणि प्याला, त्याने जे कृती केलेली आहे ही त्याची प्रतिकृती आहे छोटीशी, ती फार मोठी गोष्ट नाही आहे. ती घेऊन काही फार विशेष होणार नाही. मी नेहमी सांगत असतो प्रियानो प्रभू भोजनाच्या वेळेला, हा काही प्रसाद नाही आहे, हा प्रसाद नाही आहे की खाल्ल्यानंतर डोक्यावरून हात फिरवा आणि शुद्ध व्हा असं म्हटलेलं नाही आहे. हा प्रसाद नाही आहे. हा खाण्यासाठी आधी प्रियानो स्वतःला शुद्ध करणं गरजेचं आहे. खाल्ल्याने शुद्ध नाही होत, खाण्याआधी शुद्ध प्रियानो व्हायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. जर तुमचा देवाबरोबर आज संबंध खरंच तेवढा दृढ निश्चय आहे, चांगला आहे, तर प्रियानो मेजासमोर ही भाकर आणि प्याला आहे, तो खात्रीने घ्या. जर कुठल्या प्रकारचा अजूनही दोष किंवा अपराध, पाप, चुका आपल्या जीवनामध्ये आहेत, देवाविरुद्ध, माणसाविरुद्ध काय केलं असेल, ताबडतोब क्षमा मागा प्रियानो. देवाला कबूल करा. त्याला सांगा, मी केलेलं आहे, माझ्याकडून झालेलं आहे, क्षमा करायला तो तयार आहे. प्रिया, तुम्हाला कुठल्या पाळकाकडे जाऊन सांगायची गरज नाही आहे त्या ठिकाणी प्रियानो देवबापाने आपल्याला चान्स दिलेला आहे त्या ठिकाणी प्रियानो तुम्ही पश्चातापाची प्रार्थना करू शकता. येशू ख्रिस्त ज्यावेळेला मेला काय झालं? येशू ख्रिस्त मेल्यानंतर मंदिरामध्ये काय झालं? बायबल काय सांगते? पडदा फाटला. तो कुठून? खालून वर का वरून खाली? काय लिहिले? वरून खाली फाटला. म्हणजे हे जे रेलिंग आहे लाकडाचं, इथून तिकडे माणसं बसणार, इकडून इकडे याजक. मोठा पडदा होता तो, फार मोठा पडदा होता. इकडे कोणी येणार नाही, फक्त तुमच्या विनंत्या याजकाने ऐकायच्या आणि आतमध्ये यायचं आणि देवाला सांगायचं. देव काय सांगतो त्याने ते ऐकायचं, याजकाने बाहेर यायचं आणि त्याने लोकांना सांगायचं. देव आणि माणसं यांच्यामध्ये याजक महत्त्वाचा होता. पण ज्यावेळेला येशू ख्रिस्त मरण पावला, कोणी मध्यस्थी नाही प्रियानो, नो बडी.
पडदा देवबापानेच वरून फाडला खाली प्रियानो आणि उघडा केला तो. तुम्ही डायरेक्ट सगळी माणसं देवबापाला सांगू शकता. कुठल्या संताची गरज नाही, कुठल्या पाळकाची गरज नाही. ही फार मोठी गोष्ट देवबापाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी करून ठेवली प्रियानो. आणि पवित्र शास्त्र ते सांगत आहे प्रियानो. आणि म्हणून जर कदाचित जाणून बुजून नकळत तुमच्याकडून झाले एखादं पाप, राईट नाव, आत्ताच कबूल करून टाका. देवबापाला सांगा. तो ऐकायला तयार आहे. तो आत्म्याच्या रूपाने इथं आहे प्रियानो. तो तुम्ही बोलण्याआधी तुमच्या अंतःकरणामधले विचार सुद्धा जाणत आहे. त्याला सांगा, त्याला सांगा. आणि या मेजामध्ये प्रियानो तुम्ही भाग घ्या. एका मीटिंगमध्ये 2 दिवसापूर्वी झूम मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये एका बाईने प्रश्न विचारला की एका हिंदू व्यक्तीने सांगितलं की ख्रिस्ती लोकांना फार चांगली गोष्ट आहे म्हणे, पाप करायचं आणि लगेच कबूल पण करायचं आणि क्षमा पण मिळवायची. म्हणजे थोडक्यात ती बाई म्हणत होती की ख्रिस्ती लोकांना पाप क्षमा करण्याचं लायसनच मिळालेलं आहे. जसं गाडीचं लायसन मिळतं नाही का. म्हणजे पाप करायचं, क्षमा मागायची, परत एकदा दुसऱ्यांदा पाप करायचं, परत क्षमा मागायची. असं नाही आहे म्हटलं. असं नाही आहे. देवबापाने स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहेत काही गोष्टींबद्दल. एकदाच तो मरण पावलेला आहे, एकदा क्षमा, त्यानंतर पवित्रतेची वाटचाल, पवित्रतेमध्ये. म्हणून आपण चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये विश्वास ठेवतो. होलीनेस अँड टू द लॉर्ड. देवासाठी पवित्र जीवन जगत राहायचं. सातत्याने आहे ते. रविवारच्या दिवशी नाही आहे फक्त, एव्हरी डे. प्रार्थना करूया प्रियानो. यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये आपलं अंतःकरण चाचपडून पाहूया प्रियानो. वचनाच्या प्रकाशामध्ये आपण स्वतःचं जीवन पाहूया. मी खरंच कोणत्या आशेला धरून आहे, आणि जर त्या आशेला मी धरून आहे तर निश्चितच माझ्या सर्व पापांची देखील क्षमा प्रभू करणार आहे. यावेळेला प्रियानो, कोणत्याही रीतीचं पाप तुमच्याकडून झालं असेल, भक्तीला येण्याआधी कदाचित एखादी गोष्ट घडली असेल, कालच्या दिवशी घडली असेल, मागील आठवड्यामध्ये घडली असेल, मागील महिन्यामध्ये, मागील वर्षी, काही वर्षांपूर्वी एखादी गोष्ट घडली असेल, तुम्हाला आठवत असेल. आज यावेळेला देवबाप पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रियानो तुमच्या अंतःकरणामध्ये तो बोलत आहे. तुम्हाला ते पाप, ती पडलेली जागा ती दाखवून देत आहे. जिथं तुम्ही निराश झाला होता, जिथे तुम्ही आपली आशा सोडून टाकली, जिथे तुम्ही ख्रिस्ती विश्वासू तत्व सोडून टाकली आणि जगिक तत्व धरली, ती जागा परमेश्वर कदाचित तुम्हाला दाखवत असेल. आज त्या गोष्टीबद्दल देवबापाला क्षमा मागा प्रियानो. देव विश्वसनीय आहे, तो न्यायी आहे, तो आपल्या पापांची क्षमा नक्कीच करणार आहे. आणि म्हणून आहे त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणात प्रियानो प्रार्थना करा. देवाला पापांची कबुली द्या आणि त्याला अभिवचन, त्याला वचन द्या, प्रभू मी पुन्हा एकदा परत ते तसं करणार नाही. देव तुमच्या नक्कीच पापांची, अपराधांची क्षमा करणारा देव आहे. थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू श्री ख्रिस्ता, पवित्र आत्मे, आम्ही पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो सुंदरशा वेळेसाठी. तुझ्या कृपेत आणि दयेमध्ये प्रभू आज पुन्हा एकदा तू आमची भेट घेतलेली आहेस. नव्याने प्रभू पुन्हा एकदा आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू तू हात घातलेला आहेस. आमच्या अंतःकरणातल्या प्रत्येक कोपरा न कोपरा प्रभू तू खरोखर चाचपडून पाहिलेला आहेस. यावेळेला तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये प्रभू इथे उपस्थित असलेल्या, ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले सर्व भाऊ बहीण प्रभू, या सर्वांना प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याच्या वरदस्ताखाली घे. कुठल्या रीतीचा दोष, अपराध प्रभू जर यावेळेला त्यांना दिसत असेल, तुझ्या आत्म्याच्या द्वारे त्यांना दाखवत असशील प्रभू,
तर तो कबूल करण्यास, त्याबद्दल पश्चाताप करण्यास आणि ते वचन घेण्यास प्रभू त्यांना तू सहाय्य कर की ते पुन्हा एकदा कधी करणार नाही. यावेळेला प्रभू आम्ही संपूर्ण रीतीने प्रभू परमेश्वरा आमच्या अंतःकरणाचा जीवनाचा ताबा प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. तुझं वचन प्रभू आम्ही दर दिवशी समजून घ्यावं, वाचावं, जे तुझ्या आत्मेने प्रभू आम्हाला खरोखर दर दिवसासाठी दिलेलं आहे. त्या प्रत्येक पुस्तकाला, त्या प्रत्येक अध्यायाला, त्या वचनांना आम्ही खरोखर त्याचा उलगडा समजून घ्यावं म्हणून तू सहाय्य कर. होय प्रभू, जोपर्यंत या भूतलावरती आहोत तोपर्यंत प्रभू हे पवित्र शास्त्र बायबल आम्ही वाचून समजून घ्यावं. कारण प्रभू आम्हाला माहीत आहे मृत्यूनंतर आम्हाला ते कधी पाहता येणार नाही, वाचता येणार नाही. परंतु प्रभू आज संधी आहे म्हणून तू सहाय्य कर. आज ज्या ज्या प्रियजनांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी जो निश्चय केलेला आहे प्रभू, त्या निश्चयाला धरून राहण्यास, ती आशा खरोखर प्रभू कधी निराशामध्ये तू बदलणार नाहीस, उलट अधिक प्रभू त्यामध्ये उन्नती करत राहून आध्यात्मिक जीवनामध्ये तुझे विपुल आशीर्वाद देशील. ये प्रभू परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. ज्या मेजामध्ये आम्ही भाग घेणार आहोत तो मेज प्रभू तू आशीर्वादित केलेला आहेस, परंतु जे घेणार आहेत त्यांचं देखील जीवन, अंतःकरण प्रभू यावेळेला मोठ्या आशीर्वादांनी प्रभू तू भरून काढ. सर्व मान सन्मान गौरव प्रभू आम्ही तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहे म्हणतोय.